गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 विकेट्सने पराभूत केलेला आहे. गुजरातचा हा दुसरा विजय, त्यामुळे आता त्यांचे 4 पॉईंट्स झालेले आहेत. बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये विजय सुद्धा मिळवलेला होता. गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतलेल्या आहे. आर साई किशोरने 2 विकेट्स घेतल्या, तर अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठी उलटापालट झाली. बंगळुरू पराभवानंतर पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेला, तर पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावर आला. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे, तर गुजरातने चौथ्या स्थानावरती झेप घेतली असल्याचं देखील बघायला मिळत आहे. बाराव्या षटकात कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर साई दर्शनने स्वीपचा शॉट केलाय, त्यामुळे चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने गेलाय. त्यावेळेस विराट चेंडू सीमारेषेपार जाण्यापासून अडवण्यासाठी आला, पण तो चेंडू अडवत असताना त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. तो काही वेळ वेदनेने गुडघ्यावर बसूनही राहिलेला होता. आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद असा सामना रंगणार असल्याचं आपण पाहतो. याशिवाय आपण जर बघितलं तर IPLचा 2024चा अंतिम सामना या दोघांमध्ये खेळला गेलेला होता. KKR चॅम्पियन ठरलेला होता, तर या हंगामात दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळले. दोघांनी 1-1 असा विजय मिळवला.